चांगला कारवाई झालेला आहे. म्हणजे काही दिवसापासून म्हणजे SDPOनं ॲडिशनल SPनं आणि मला देखील तिथं रेड लाईट एरिया चालू आहे असं माहिती प्राप्त झालं होतं. त्यानुसार SDPOनं आणि सिनियर इन्स्पेक्टरनं दोघांना त्याच्यावर कारवाई करायला आदेश देण्यात आले होते. त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्लॅन केलेला आहे. प्लॅन करून काल एक पंटरनं अरेंज केलं. त्यांच्याकडे काय पैसे देऊन त्या जिथं जे रेड लाईट एरिया आहे तिथं काय झोपड्या आहे तिथं त्या एरियामध्ये त्यांना पंटरनं पाठवलेलं आहे. ती एरिया एक्झॅक्टली वॉर्ड नंबर 34 नगर परिषद कार्यालयाचा पाठीमागचा एरिया आहे. त्या झोपडी होत्या. त्या झोपडीमध्ये त्या माणसं गेलं होतं आणि एकदा त्यांना जे समोरच्यांनी पैसा स्वीकारल्यानंतर त्यांना पोलिसांना इशारा दिला. पोलिसांना इशारा दिल्यानंतर आपले पोलीस टीम सर्व तयारीत होतं. इन्स्पेक्टर साल्वे साहेब, SDPO कुणाल सोमोने ही सर्व टीम तिथं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पूर्णपणे सर्च केलेलं आहे. लोकांना चौकशी केलं कोणत्या उद्देशाने इकडे आहे ते सर्व मिळून 11 पिम्प्स म्हणजे मालकीन तिथं 11 लोक सापडलेले आहे. ते 11 लोक सापडल्याने प्रत्येकाने 3-4 महिलांना कोंडून ठेवलं आणि त्यांच्याकडनं प्रॉस्टिट्यूशन वेश्या व्यवसाय करण्याची प्रवृत्ती करतायत असे आपल्याला दिसून आलं. सो जी 11 महिला आहे 11 महिलांना आम्ही FIR दाखल करून अटक करण्यात आलेला आहे. आणि इकडं जे ओव्हरऑल 50 महिलांना आम्ही रेस्क्यू केलं होतं कालच्या दिवशी. 50 महिलांना कोर्टाच्या ऑर्डरनुसार आपल्या जळगावचं आशादीप या वुमन सेफ्टी हाऊसमध्ये आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे. सो जे 11 महिला होत्या त्या 11 महिलांचं नाव आहे मंगलाबाई रमेश मराठे वय 58 वर्ष, शर्मिला खाले तमंग 48 इयर्स, उषा युवराज घोटे वय 40 वर्ष, मीराबाई चिंतामन चौधरी वय 45 वर्ष, मिर्जहा बेगम अकबर शेख वय 47 वर्ष, किरण हरी लांबा वय 40 वर्ष, माया भाप बख्तू वय 55 वर्ष, आसमा बेगम अब्दुल शेख वय 35 वर्ष, सुभद्रा उमिया नायक वय 40 वर्ष, संगीता जीत मधुर थापा वय 53 वर्ष, सुनीता देवी फौजी मॅडम ते 40 वर्ष. असे जे 11 महिला जे मालकीन आणि पिम्पचं काम करत होत्या आणि 50 महिलांना कोंडून ठेवून त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्यावरती जबरदस्ती करत होता. अशा लोकांवरती आम्ही गुन्हा दाखल केला. की लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना रेस्क्यू करून सेफ हाऊसला कोर्टाच्या आदेशानुसार आपण ठेवण्यात आलं. ही जे झोपडा आहे आम्हाला आता निदर्शनात आलं आहे की झोपडा अतिक्रमण आहे. कोणतरी प्रायव्हेट माणसं आहेत त्यांचा जागावर अतिक्रमण आहे आणि जे इलेक्ट्रिसिटी सप्लाय ही गोष्टी पण त्याचा इलिगल आहे असं समजण्यात आलेलं आहे. सो अतिक्रमणासाठी संबंधित नगरपालिका आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला देखील आम्ही लेटर देणार आहे. सो त्यांच्याकडनं फॉलोअप घेऊन कारवाई करायचा आम्ही प्रयत्न करतो. सर महिलांसोबत पुरुष पण होते का? नाही, जे 11 पिम्प्स होतात त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. कारवाई कोणत्या वेळाच्या दरम्यान झाली? सहा ते 8 वाजेच्या दरम्यान झालेलं आहे काल सायंकाळी. तर साधारणतः आपल्या तपासामध्ये कधीपासून हे सुरू होतं व्यवसाय तिथं? कारण 11 जर हे असतील आणि 50 महिला असतील तर ते काही एका दिवसात किंवा महिनाभरामध्ये झालेलं नसेल. साधारणतः कधीपासून सुरू असल्याची माहिती आहे आपल्या पोलिसांची? मागच्या वर्षी देखील कारवाई झालेली आहे. खूप वर्षापासून होता म्हणून म्हणजे असंच एका बातमीदारांकडनं माहिती प्राप्त झालं होतं. आम्ही दोघं पण चार्ज घेऊन आता नवीनच चार्ज घेतला. जसं बातमीदारांचं माहिती प्राप्त झालं त्याच्यावर ते वर्कआउट करायला
इन्स्पेक्टरने SDPOने काम चालू केलं, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने वर्कआउट करून एक पट्टानं तयार करून त्यांनी काम केलेलं आहे. खाजगी मालकाची काही तक्रार होती का? तो जागा मालक आहे त्याची काही कंप्लेंट आहे का? त्याचं काही कंप्लेंट नाही. त्याचा काही विचार हां, त्याच्यामध्ये काय रोल बी अजूनपर्यंत काही निष्पन्न नाही झालेलं आहे, म्हणजे त्याचा पण तपासामध्ये निष्पन्न करूया. सर, त्या ठिकाणाहून दुचाकी चोरीचं प्रमाण खूप जास्तीचं होतं आणि त्या अनुषंगाने हे सगळं आपल्यापर्यंत इनपुट आलं. म्हणजे आता जर व्यवसाय असेल, म्हणजे अशी जे कोणी क्राईममध्ये इन्वॉल्ड आहे, आणखी लोकांचं इकडं अट्रॅक्ट करतायत, कदाचित म्हणजे अशी लोकांची क्राईममध्ये इन्वॉल्ड आहे, क्राईममध्ये गुंतवलेले पैसे इकडे येणार का, अशा वेळी शक्यता आहे. म्हणजे शक्यता आहे तसं. दुचाकी चोरीला जात होत्या, मात्र गुन्हा दाखल करायला कोण येत नव्हतं अनेकदा. आणि अनेक गोष्टी जर दुचाकी कोणी- इथून चोरीला गेल्या. म्हणजे जरी कोणी असं कंप्लेंट समोर आलं की डेफिनेटली त्याचं आपण कंप्लेंट दाखल करू आणि डिटेक्ट करण्याचा पण प्रयत्न करूया. याच्यात मीडिएट तुम्ही 11 जणांना अटक केलेली आणि 50 जणांना सोडवलेलं आहे. मीडिएटर कोणीच नाही आहे याच्यामध्ये. तेच ना, मीडिएटरच आहे. EPM अजूनही काय एजंट म्हणून वगैरे असं कोणीच नाही सापडलेलं आहे त्यामध्ये. अजूनही म्हणजे आता काल रात्री सकाळपर्यंत त्यांचा पूर्ण पंचनामा ही सर्व गोष्टी चालूच होत्या आणि काही लोकांनी म्हणजे फोन वगैरे करत होता की खरं म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी, म्हणून म्हणजे आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे. म्हणजे अजूनही त्याच्यावरती जे लोकांवरती कोण मिडिएशन वगैरे या गोष्टीवर तपास करते आणि तपास करून म्हणजे अजून कोणी मिडिएशन वगैरे सापडले त्याच्यात त्यांना देखील आम्ही अटक करणार आहे. सर, काही दिवसांपूर्वी तिथं होमगार्डांचा बंदोबस्त देण्यात आला होता, अशा काही बातम्या आल्या होत्या. होमगार्ड हां, त्या परिसरात होमगार्डचाही ड्युटी लावण्यात आलेली होती, काही अशा बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल चोपडा शहरमध्ये कम्युनिटी सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे पॉईंट्स वगैरे देत असतात, म्हणजे पॉईंट्स म्हणजे प्रत्येक सेक्टरचं आहे आणि पॉईंट्स कायदा सुव्यवस्थेचे हिशोबानं, रमजानच्या हिशोबानं, सायंकाळचं टाईम वगैरे पूर्ण शहरामध्ये असते. त्याच्यासाठी स्पेसिफिक नाही. याला काही पॉलिटिकल आहे कनेक्शन? कोणाला या सगळ्या व्यवसायामागे काही पॉलिटिकल कनेक्शन नाही, आहे आता का? कोणताही कनेक्शन नाही. जळगावात काही हॉटेल्समध्ये असे कुंटन गाणे सुरू आहे, विशेषतः MIDC पोलीस स्टेशनच्या कारवाई काहीच होत नाही. मागच्या वर्षी 3 तास साहेब असताना 1-2 वेळेस कारवाई झाली होती, पण त्यानंतर कुठली कारवाई झाली नाही. काही ठिकाणच्या खाली बार सुरेंवरती व्यवसाय सुरू आहे, असंही आहे. माहिती जे भुसावळचं एक प्राप्त झालं होतं. भुसावळवरती स्वतः SDPO इन्व्हॉल्व होऊन एक चांगलं कारवाई केलं होतं. त्याच्यामध्ये पण 4 महिलांना रेस्क्यू करण्यात आले होते. आणि तसंच जिथं जिथं माहिती प्राप्त होते, म्हणजे माहिती मिळाल्यावर डायरेक्टली त्या ठिकाणीवर जाता येत नाही. त्याला चांगलं प्लॅनिंग करायचं असतं, म्हणजे पंटर लावून त्याच्यासोबत म्हणजे खरंच पैशासाठी कोणतरी मध्ये इन्वॉल्ड आहे, ही सर्व गोष्टी म्हणजे लिगली करायचं असते. त्याच्यासाठी प्लॅनिंगला कधी कधी थोडा टाईम लागतो. डेफिनेटली जिथे कुठे कंप्लेंट आलेलं आहे त्यावरती आपलं कारवाई करायला आपलं प्लॅनिंग चालू आहे आणि भविष्यात त्याच्यावर कारवाई होईल. सर, मगाशी आपण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं मागील वर्षी कारवाई केलेली. आपण जरी नवीन असलात तर जर चोपडा पोलीस स्टेशनचे जे कोणी इंचार्ज असतील त्यांनी मागच्या वर्षी केव्हा कारवाई झाली होती आणि किती जणांना तिथनं रेस्क्यू केलं होतं, असं काही माहिती मिळू शकेल? एप्रिल 2023 कारवाई झालं होतं आणि त्याच्यामधल्या 9 महिलांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. अरेस्ट नव्हतं केलं? अरेस्ट 9 महिलांना केलं होतं. सेम रिपीट आहेत का त्याच? कदाचित आणि म्हणणं सांगते म्हणजे की अतिक्रमण साहेब जे कायमस्वरूपी ते प्रॉब्लेम सोल्युशन काढण्यासाठीच म्हणजे त्या अतिक्रमण हटवण्याची जे संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार करूया आणि त्यांचं काय काही इलिगल इलेक्ट्रिसिटी कनेक्शन ही पण दिसून आलं, त्याच्यावर पत्रव्यवहार करून योग्य तो कारवाई परत रिपीट करणार नाही अशा काळजी घ्यायचा प्रयत्न केला. त्या जागेचा वाद आहे काही? खाजगी जागा आहे, त्याचा वाद आहे, लिगल काही आहे? वाद काय आपलं समोर आलेलं नाही आहे, म्हणजे वाद काय आपली कारवाई पोलिसांची झाली, खाजगी जागा मोकळी झाली. वाद तसं काय पोलीस स्टेशनला काही समोर आलं नाही. सर, त्याच्यात विषय असा आहे की साधारण 4 वर्षापूर्वी अशाच पद्धतीची एक कारवाई झाली होती, जेव्हा तो पाटाजवळ चालायचा चौफुलीवर धरणगाव रस्त्यावर. तर त्यावेळी बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाली होती. ती जागा त्यांना खाली करून हवी होती. तर पहाटे 6 वाजेच्या सुमारास त्यावेळी तिथं कारवाई झाली होती आणि त्याच्यानंतर हे इकडे शिफ्ट झाले. तर
तसं काही बिल्डर लॉबी किंवा काही आहे का बा या प्रकरणात? सपोज म्हणजे कोणी इन्व्हॉल्वमेंट आहे का, कोणाचं जागा आहे ही मला माहिती नाही आहे. कोणताही इलिगल ॲक्टिव्हिटी आणि खास करून जर वेश्यावृत्ती असेल त्याच्यावरती काम करायची आपली जबाबदारी आहे. कारण आपलं जे काही जबाबदारी आहे लिगली लॉफुल ॲक्शन केलेलं आहे. म्हणजे कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का, कोणाची जागा आहे का, कोणी बिल्डर आहे का, ही गोष्टी मला माहिती नाही.